अनेक पालकांना वाटतं की दुधाचे दात हे तर पडणारच आहेत, मग का त्यांची निगा राखावी, का त्याच्यावरती काही पैसे खर्च करावे, ट्रीटमेंट करावी. तर आज आपण दुधाच्या दाताचं महत्त्व या विषयावर थोडंसं बोलणार आहोत. दुधाच्या दातांचे काही विशिष्ट फंक्शन्स म्हणजेच त्यांचे काही कार्य असतात. पहिलं, अन्न चावणं आणि त्याला बारीक करणं. साधारण बाळ जेव्हा 5 ते 6 महिन्याचं होतं तेव्हा त्याला दुधाव्यतिरिक्त काही इतर अन्य पदार्थ हे दिले जातात. बाळाचे दुधाचे दात हे ते अन्न चावण्यासाठी आणि पचवण्यासाठी मदत करतात. दुसरं, बोलण्याची सुरुवात. जेव्हा मूल बोलायला सुरुवात करतं तेव्हा काही अक्षर जसं की उदाहरणार्थ स, व, फ हे बोलण्यासाठी दातांची गरज असते. त्या शब्दांचे उच्चार हे अधिक स्पष्ट करतात. तिसरं, येणाऱ्या परमनंट दातांसाठी जागा तयार करणं. जेव्हा आपले दुधाचे दात पडतात त्या ठिकाणी परमनंट दात हे येतात. ते जर दुधाचे दात हे वेळेच्या आधी किंवा वेळेच्या नंतर पडले तर येणारे दात हे चुकीच्या ठिकाणी येतात आणि नंतर जाऊन त्याचे ऑर्थो म्हणजेच ब्रेसेसची ट्रीटमेंट ही करावी लागू शकते. चौथं, संक्रमण आणि वेदना टाळणं. जेव्हा दुधाच्या दाताला कीड लागते तेव्हा ती कीड खाली असणाऱ्या परमनंट दातापर्यंतही पोहोचू शकते, जेणेकरून येणारा दातच खराब हा येऊ शकतो. तर ते टाळण्यासाठी दुधाच्या दाताची ट्रीटमेंट करणं हे अत्यंत गरजेचं आहे.